डिक्की लाव बाल्कनीत आला असता आणि कोणी इथं हागाला बसला असता तर बदक बघा बदक सॉरी हाऊन्स. प्रीमियम हॉटेलमध्ये प्रीमियम चहा पिली. चहाचाच खर्च किती झाला सांग जरा. 900 रुपये. हा बघा मकर संक्रांत संपेपर्यंत इथे थांबूया. पण पतंग उडवण्यापेक्षा ना पतंग पकडायला लय मजा वेगळी. लय मजा. मी आई शपथ सांगतो, साईबाबांची शपथ सांगतो, मी मागे वळून आम्ही दोघांनी ठरवलं होतं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्या लोकांचं स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं सांगायचं होतं मला की आपल्या सोबतीला नाही का जे मित्र वगैरे आपण फिरतो, म्हणजे गट्टू झाला, कुणाल झाला, ओम झाला, यश झाला, किंवा आपल्या सोबतीला जे मित्र असतात ज्यांचं आपण डेली फिरत असतो. तर विषय असा झाला आहे काय माहिती आहे का, आता कसं सांगू तुम्हाला. कुठे झाले माहिती आहे का, आम्ही कुठे चाललोय. मारलं माहिती दिसणार नाही म्हणून. अरे आता काय बोलायचं होतं ना, काय आलं लगेच पुढे. साई बाबा की ओम साई. तर चला मित्रांनो, आम्ही एवढे सगळेजण चाललेले आता शिर्डीला. रात्रीचा टाइम झालेला आहे, खूप जास्त मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही सगळेजण, जाम मजा येणार आहे. कारण की जवळजवळ 2 गाड्या घेऊन चाललेलो आपण आणि फुल भरून चाललेलं आहे गाडी. तर बाई ब्लॉगमध्ये कंटिन्यू. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनल ते पटवून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, सगळी आपली पोरांची गँग आहे, तर रास मजा करणार आहे. बघूया चला कसा काय प्रवास होतोय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तुझ्या आवाज मध्ये एवढं दुःख का वाटतं तुला, यायचं नाही का. चला काही नारळ वगैरे आता फोडून घेतो आम्ही पटापट एकदम मस्त आहे की, कारण की खूप उशीर सुद्धा झाला. टाइम काय आलाय 10:30 वाजले आहेत. 10:30 वाजले टोटली. काही देखी बघा वेरण्याची. माणूस झोपते का ना, बघूया चला. आपण ट्राय नाही केलंय पण बघू. इथं बॅगा बिगा आहेत पूर्ण. झोपलो पाहिजे. अरे चिल डिक्की लाव ते सॉन्ग लाव बॅकग्राऊंडला. दिस इज द एंड. गाइस ओपनिंग, प्रसादची ओपनिंग आहे. बोल. अरे भाषा आहे, फक्त हवेची कमी आहे. फक्त हवेची कमी आहे. हो आलो ना भाई, आई शपथ सांगतो माणूस झोपून. हॉल काढू का तिथे हॉल. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. नारळ फुटला. ट्रिपचा पहिला नारळ फुटला. देवाने प्रायश्चित्त दिलं. कसं वाटतंय. एक आईस्क्रीम ऍड झाले याच्यावरती फोनवरती. ओम साईराम. जय साईराम. आमची पोरं येतील ना सुखात. एकदम जय सद्गुरू. नक्की चला, काकींचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. आता आम्ही सपकन जाऊ आणि सणाने जाऊन टर्रा घरी येऊ डायरेक्ट. चला बाय बाय. भाई डिझेल विझेल भरून घेतात आता मस्तपैकी. दोन्ही गाड्या डिझेल भरून घेतो पटापट. हे लोक हजामत आहेत भाई, पुढे गेले भाई. आता मी आम्ही इथेच भरून घेतो डिझेल वगैरे. ते लोक भेटूया मला पुढे. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पटापट भरून घेतो आता. बघा इथं डिझेल भरायचं काम चालू आहे. त्या गाडीत पाय धुतले चालेल, मला काय नाही. मी इथं 500 येतो, तिकडे फ्री जाऊन बसतो. चालेल ना, या गाडीत फ्री बसतो. आता तुम्ही काढलेत तर पैसे राहू द्या. फायनली गाईज एवढा हिशोब लावला असेल पोरांनी. किती टाइम घेतला माहितीये का, जवळ अर्धा ते पाऊण तास घेतला असेल नुसतं हिशोबसाठी. ट्रिपला चालले ना, पैशांचा झोल होतो भाई, आम्हाला माहितीये. तरी पण होणारच आहे, मला असं वाटतं कुठेतरी एंडिंग लेवल झोल होणारच आहे पैशांचा. काय त्यांना विचारत नाही. एवढ्या बँकेत काम कर काय उपयोग, आम्हाला मदत पहिलीच उचल. 15,000 शिव बोल. शिव आले तर पुढे. चला, ओम साई, जय साई, साईनाथ महाराज की. चला आमची गाडी तर निघली. आता याने येऊ दे. चला काढते.
ओम साईराम. साईराम. बाई वावरात आणून झोपले. इथं रूम बघायचं आम्हाला नाही हो बाई. लाईट बाजूला ठेवूनच झोपलाय. चला गाईज आता रूम बुकिंग वगैरेचा विषय चालू आहे. आपणावाला बुक हो गया ना. अपनावाला है ना रेट. अपनावाला रेट यार नहीं यार देख इतना मीठा आश्रय तो तभी नहीं दे रहा है. ठीक आहे चलो चलो भाई चलो. काय ते आता पोरा बघून घेतील. चाललो आता रूम मध्ये गपचूप. आणि ही लोकेशन कुठली आहे मी तुम्हाला जाऊन दाखवतो. तर या गाईज तुम्हाला मी आहे ना लोकेशन दाखवतो ज्या ठिकाणी आम्ही स्टे करतोय म्हणजे रात्री. कारण की एवढा जबरदस्त आहे ना हॉटेल भाई. जबरदस्त वाटलं. आम्ही पार्किंगला पण एकदम बादशाह भाई. आमची विरू बघा. ही बघा विरू आमची इथे आणि इथे BM आमची इथे थांबलेली आहे. आणि भरपूर लोक इथे आलेले ते बघा स्टे साठी सुद्धा. आणि हॉटेल बघू शकताय बघा असं काहीतरी आहे. एकदम भारी आहे. एक नंबर हॉटेल जबरदस्त आहे. आणि रूम पण आम्ही चेक करून आलो. आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतोच कशा रूम आहेत ते. एवढं भारी वाटलं ना भाई. जबरदस्त वाटलं. हे बघा हे आदर्श अजून गाडीतच आहेत. जा ना झाला जा बुक झाला गेले. चला काही ज्यांना मी ते रेट सांगितलंय काय येतं भाई. एवढं खुशीने उठल्यात ना डायरेक्ट परत बात गेला. पावभाजी सांगतात. थंडी पण आहे भाई. पावसात थंडी वाजते भाई. असं वाटतंय भाई शिर्डीला आलोय. चला चला कधी आता सकाळ लवकर नको होऊ दे. झोप आम्हाला पूर्ण होऊ दे. नंतर सकाळ होऊ दे. कारण की सकाळ थांबवून ठेवू आपण भाई. पॉज करून ठेवू. रूम नंबर सांगा भाई. मी यांना आकलाला वाटतं सगळे बाहेर आले एकत्र. काय आला बॅग गेला म्हटलं. मला वाटलं आकलवला का काय. हे फेमस खूप सुंदर असं हे रेस्टॉरंट प्लस काय हॉटेल. रूम्स हॉटेल म्हणजे हॉटेलच आहे एक्झॅक्टली बघायला गेलं तर. रूम आहे जबरदस्त जबरदस्त. आता कुठे स्टे केलं तर हॉटेलचं नावच नाही माहिती आम्हाला. काय होतं ना मानी मणी मणी भावना देवा मला पावना. तसातलं मणी आहे. खूप सुंदर आहे. अप्रतिम आणि खूप बादशाह वाटला तो स्टेला. आता आम्ही वरती जाऊन तुम्हाला रूम्स दाखवतो कशा आहेत. तर चला आता बॅगा वगैरे घेतो आम्ही पटापट. भिकारी बघ कसे गेले बघा खाली. विचारत पण तुम्ही घेताय का नाही. बॅगा आमच्या पण बॅगा राहिल्या आहेत. मी बघ तिकडे अनलिमिटेड कॉल आहे बघ. अनलिमिटेड कॉल. जेव्हा माझा मित्र पहिल्यांदा रूम मध्ये तेव्हा तो हेलो मैं जस्ट चहा बोल रहा कॉफी वाले 10 कुठे सांगितलं. कॉफी बिफी मागव जरा. बोल ना कॉल करायचा भाई गरीबच वागतो. गरीबच वागतो. रिच पीपल जरा रिच भारी वाटलं. मेरे रूम में भेजो ना. तर गाईस आपला चहा आलेला आहे. हा बघा मस्त पैकी चहा आलेला आहे. चाय चॉस. हे बघा सगळी पोरं आपली चहा पित बसलेत. आवाज करत पित आहेत. आमच्या रॉडमॅन आउट कॉफीवाला. कॉफीवाला तो बघा शेट आहे ना तो. आहे ना त्याची कॉफी ट्राय करूया म्हणजे कसं विष बाधा नको. येऊन बी गेमच खेळतो. घर कमी पडलेल्या बाईला. गेम होईल थोडं. एक तर संडासात बसून गेम खेळतो. त्याच्या आणलाय कशाला समजत. गेम खेळायला आले संडासात बसून. चहा पिताना ना सगळे तोंडातून सुप सुप आवाज येतो असा. काय माहितीये का कारण की याचे वेगळे पैसे द्यायला लागतात ना त्याच्यामुळे. चहा मस्त आहे रे. जबरदस्त चहा भेंडी. हा द्या चहा मस्त आहे. बिस्किट नाही. आता थोबाड बघा असं स्नोमॅन सुकले. चहा दिलाय बिस्किट नाही दिला. आम्हाला ना रूम जाम भारी वाटले. रूम बघा ना तुम्ही. हे बघा ना रूम बघा. हे बघा हा एंट्रन्स आहे म्हणजे असा हॉल आहे. हा बघा असा काय इकडे बघा. इथे किचन आहे. आपल्याला जेवण वगैरे बनवू शकतो तुम्ही इथे या साईडला. इथे आपला मिरर आहे मेन. हे बघा इथे एकदम मस्त पैकी फ्रेश आहे. इथे तुम्ही होऊ शकता आंघोळ करू शकता ते. प्लस इथे पहिली रूम आपली असणार आहे. जी रूम बघू शकता कसली जबरदस्त आहे. रूम बघू शकता. हे बघा फुल क्लासिक रूम वाटतं. असं वाटतंय की भेंडी काहीतरी म्हणजे असं स्टे साठी प्रॉपरली आलेलं आहे. फर्स्ट टाइम असं कुठलं तरी असं स्टे करतो आम्ही. एवढा भारी नाही तर बाई ते माहिती आहेत ना 500 रुपयाची रूम. त्याच्यामध्ये सगळी पोरा घुसतात बघा.
तशातला काहीतरी. सो यावेळी आम्ही बघितलं असं बाहेर जरा भारी वाटलं, म्हणजे असं पॉश वाटला. स्टे साठी म्हणजे आम्ही पूर्ण दिवसभर नाही थोड्या तासांसाठीच राहणार आहे आम्ही, कारण की आम्हाला ऑलरेडी रात्रीचे आता जवळजवळ 3:30 वाजलेले आहेत. तर आम्ही तिथे आंघोळ वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊन मग निघू आम्ही. झोपणार तर झोपले तर ठीक, नाहीतर जास्त वेळ आम्ही राहणार नाही त्याच्यामुळे. तर तुम्ही येत असाल तर मनी हॉटेलला इथे नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला इथे एसी नॉन एसी पण भेटेल. आम्ही नॉन एसीच घेतली कारण क्वालिटी थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे तिथे एसी भेटेल. आणि ही अशी काय रूम असणार आहे तुम्हाला. आणि इथे कपाट वगैरे पण भेटेल तुम्हाला. हे बघा कपाट पण दाखवतो. हा बघा, हे असा खोलला कपाट, याच्यामध्ये बॅग ठेवली, याच्यामध्ये सगळं काही तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता. हा कपाट बंद केला आणि असं काय. आणि इथे असणार आहे आपली दुसरी रूम. ही रूम झाली का लगेच त्याच्या बाजूला दुसरी रूम आहे. आणि हे बघा, या रूम मध्ये सगळे आमच्या आदर्शी पोरा घुसलेले आहेत. बघा इथे अशी टीव्ही पण दिलेली तुम्हाला. हे बघा टीव्ही मध्ये तुम्ही युट्यूब सगळं लावलेलं आहे. 60 इंचाची आहे ती. तुम्हाला असं वाटतं टीव्हीवर तुम्ही माझा ब्लॉग पण बघू शकता. हा, या टीव्हीवर तुम्ही माझा ब्लॉग पण बघू शकता भाई, काय टेन्शन नाही. वायफाय वगैरे सगळं आहे भाई, काय टेन्शन नाही. जबरदस्त असं वाटतं प्रीमियम रूम आहे भाई, प्रीमियम रूम. काय प्रीमियम रूम आमचं बघू शकते. लोदल्या मी झोपून गेला बघा. उठायला निशा उठ. 60 रुपये उपमा म्हणून मागवला. उपमा मागवला काय? 60 रुपये होता म्हणून मागवला. अरे भाई मध्या बडबडू नको. बडबडते कशाला? आयटमचं नाव घेतोय. बडबडू नको, शांत झोपा का. काय नाही होणार. घाबरू नको. ए तो बघ परत बडबडतोय. Many hours later. चला गाइस, तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवतो भाई, मस्त एकदम फ्रेश. हे बघा, या ओ माय गॉड, हे बघा मस्त बाल्कनी भाई. सकाळ सकाळ सूर्या मामा बाहेर आले बघा. तो पण तेच बोलतो भाई, आज तू एवढं लवकर कसा उठला, ते पण दुसऱ्यांच्या गावात जाऊन. भाई काय करणार आता, लांब मले कुठेतरी भाई उठायला लागते भाई. बाबांची भेट घ्यायला जायची आपल्याला. बोला ओम साईराम. साईमय सकाळ पालखीला तर जायला भेटलं नाही, पण शिर्डीला येऊन समोर सांगतोय साईमय सकाळ. चला मस्त एकदम फ्रेश वाटते भाई, थंड वातावरण आहे. आणि बाल्कनी आणि बघा व्ह्यू बघू शकताय भाई. बाल्कनीत आला असता आणि कोणी इथं हागाला बसला असता तर तो बोलला असता भाई थांब, तो व्ह्यू नको दाखव. काय हा उधर रख. गायज आपला नाश्ता आलेला आहे बघा, बघू शकता सकाळ मस्त एकदम बाई. मसाला डोसा मागवले बघा, फुगून बसले नाही बघा सगळे जण, मस्त खाऊन पिऊन झाले. ते बघा पसारा बघा सगळं मांडून ठेवले बघा पसारा. काय हे आहे हा, घरगुती पण घराला. लेट झाला माहितीये का, मग काय करणार आता, निघला पण लेट, आंघोळ करायला पण लेट, म्हणून तुला पण लेट लेट. का होतं समजलं आम्हाला आता. असू दे भाई, आपल्या आरामात कारभार असतो भाई, आपला घाई नसते. जाऊ खाजा मसाला डोसा. मला लग्न कधी मस्त करणार मसाला आहे? डोसा मागवले भाई. लग्न पण लेट करणार. लग्न पण आरामात late करणार. मला सगळं लेट करणार भाई. नवरी वैता तू गेली, लवकर कर, नाचायला भेटेल आम्हाला. नवरी वैता गेल वरात तुझी 3-4 वाजता कशाला निघाली. नवरी वैता गेल भाई. तुमच्या बायका लवकर उठतील घे काय, यांच्या बायका लवकर उठतील. तुमच्या बायकांना आम्हाला उठायला लागेल वाटतं. विचार ना जरा. चला गाईज, आपण आता नाश्ता करायला बसतो. मसाला डोसा घेतलेला आपण इथे. हे दोघं जण बसले माझ्या सोबतीला. चला पटाट करून घेऊयात. चला गाईज, झालं मस्त की आपलं आता फ्रेश वगैरे एकदम मस्तपैकी. आणि आता चाललेलो आपण बाबांच्या भेटीसाठी. तर चला, सकाळ झालेली आहे मस्त की. सूर्यमामाचं देखील तुम्हाला दर्शन करून दिला. आणि आता मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे बघा असा काय व्ह्यू आहे भाई. हे बघा जबरदस्त भाई. कधी पाचशा निघले आम्ही. तुमच्या त्या स्टे राहिलं ना तिथे, आम्ही ना लॉग लावून खाली आलो. अर्धा तास झाला, पोरांचे फोटोच संपत नाही भाई. काय सारी माणसं आहेत खरंच. हे बघ परत फोटोशूट चालू झाला. यो भाई गाडीमध्ये हवा बिवा भरून आला, पूर्ण फुल करून आलाय. आता आमची गाडी पळणार आहे भाई, जोरदार. आद्या गाडी पळेल ना आता, 10 वरती उडेल डायरेक्ट. आता डिझेलचा खर्च वाचेल आपला आता. चला, यांचं कधी होईल काय माहिती बाबा. ते गाडीसोबत किती फोटो काढत बसलेत बघा. आम्हाला खुशी वाटते बघा ना. काय माहितीये का, पहिल्यांदा आमच्या पोराई बाई काय खर्च केला असं विचार का. प्रीमियम हॉटेलमध्ये प्रीमियम चहा पिली. चहाचाच खर्च किती झाला सांग जरा. 900 रुपये नुसते चहाचा खर्च झालाय. पोरा कमवायला लागली बाई. आता एके पाय 2 पाय उभे राहायला लागली बाई. हळूहळू आता महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र हा आता दुबईची चहा पिणार. चला ग्राफिटी बघा. आता हे बघा ठिकाणी एंट्री बघा ना. हे बघा सुंदरच बाबांचं दर्शन झालेलं आहे लांबूनच.
हा बघा बदक बघा बदक सॉरी हाऊन्स. चल भाई बाय येतो. हे बघा बाबांचं सुंदर बघू ना दर्शन वगैरे घ्यायला. फोन आहे बघा इथे लॉकरचं सिस्टम सुद्धा आहे. चला लॉकर मध्ये फोन ठेवतो आणि दर्शन वगैरे घेऊन येतो आधी आणि तुम्हाला भेटतो. घ्या रे माधवन फोन जमा करा. चालूच ठेवतो असा. Many hours later. तर चला काय जस्ट आता आम्ही सगळेजण दर्शन वगैरे घेऊन आलो आणि एवढी गर्दी होती ना भाई. जवळजवळ आम्ही कितीला एंट्री टाकली 11 वाजता गेलो ना आपण. 10 वाजता दर्शन घेऊ म्हणजे आता एंट्री टाकली आणि बाहेर आलो कितीला माहिती का 2 वाजता. कारण की ना एवढी गर्दी होती ना जवळजवळ सगळे हॉल भरले होते. तर जाम उशीर पण झाला आणि आरती पण होती बाबांची. तर आरती देखील भेटली खूप छान. आणि आता दर्शन वगैरे झालं तर कंटाळले येत पोरं कारण की ऊन पण लागतंय. तर आता आम्ही बघा प्रसाद वगैरे सगळं घेतलेला आहे आणि फोन पण माझा घेतला मी कलेक्ट केला पटापट आणि मला सांगतोय. आता आम्ही इथे जातो बॅक साईडला 4-5 फोटो वगैरे काढतो आणि इकडनं निघतो कारण की आम्हाला घरी जायला सुद्धा उशीर होईल त्याच्यामुळे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साई ओम साई साईनाथ महाराज की साई बाबा की. खूप सुंदर अशा प्रकारे दर्शन वगैरे देखील झालं सर्वांचं आणि आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर चला जाऊयात. साईराम सर्वांना. साईराम 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 पेरू घ्यायचे बाई. साईराम 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 सर्वांना. साईराम साईराम साईराम. चला जाऊयात आपण आता मला परतीच्या प्रवासाला. गाडी गेलो तिथे. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो आम्ही इथे आलेलो जेवायला थांबलेलो पण जेवायचं सोडून हे बघा हे बघा हे बघा पतंग पकडतो. आतापर्यंत किती पतंग पकडली हे बघा बघा आहे काय आहे. मग तर गाडीमध्ये एवढे भुका लागलेल्या सगळ्यांना आणि आता बघा हे बघा एक जण तिकडे गेलाय आणि हा बघा हे बघा शेवटी भेटली. इथं किती पतंगी पकडल्या भाई. जाम पकडली बघ. अजून एक आली बघा. नाच करते काय भाई. पतंगीचा नाच करायला लागतो ब्रो. बरं इथं आपल्याला घरी जावतच नाही मला आता. राव्या इथं तो कुठे गेला काय माहित. त्याला पण पतंग भेटलेली. आमचं एक बिडू गेला अजून. तर काय एक पतंग भेटली आम्हाला. आम्हाला जातो काय जी बघा फायनली भेटली आहे. भेटली ही बघ. हा बघा गेला परत हा बघ आहे काय. मला वाटतं आज आपण घेऊया सगळी पतंग आणि लास्ट पर्यंत इथे थांबू. गेला मकर संक्रांत संपेपर्यंत इथे थांबू. आता आम्ही पकडणार विकायला लावलोय 5-5 रुपये 5-5 रुपये. तर काही प्रसाद जाम म्हणजे जाम पतंगीच्या नादात जाम येडा झालाय. कुठे पळत गेला हा बघा काय बोलायचं आता. गाईज एक थोडीशी पतंग फाटली. माझा पाय पडला पटकन हे बघा. पण तिला आहे ना आम्ही दुरुस्त करू शकतो कारण की या पतंगीचे आम्ही आहे ना एक प्रकारचे डॉक्टर आहे. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती कसे चिटकवतात तिला. चला आज काय Finally, पतंग आज रास पतंगी पकडले गाईज. जाम म्हणजे जाम ओव्हर म्हणजे बोलतात ना अलग हिशोबाच्या एकाच जागेवर आणि 1-2 पतंगी तर आमच्या समोरच येत होत्या. आणि हे बघ, पुढे चप्पल तो बघा, बघा रिअल स्ट्रगल दाखवतो. चप्पल बघा हे बघा. असं वाटलं गटरात ओलायला गेलो पण गटरात बिटरात नाही. ते शेतीचा सगळा येऊ लागले म्हणजे माती लागली सगळी. ओली माती माती लागली. धुवून घेता स्ट्रगल केलं बाईने केलं. अर्धा तास स्ट्रगल केलंय सगळं पण केलं. हारला बाई दुरागा. याची मजा वेगळी आहे बाई. मग संक्रांत आता चालू फायनली. आवडा तांबूस आणले बाई. बाबा माहिती का आलेलो शिर्डीला फिरायला बघ कशी. पण घरी जाता जाता मकर संक्रांतीची मजा पण घेतोय बाई. त्याला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि टिळासारखे रावा आणि गुळासारखे गोड बोला. जाम मजा आली, तुमच्या जाम मजा आली. सिंगरवाल्यांना पण
जवळजवळ बाई काहीतरी बोलतायत त्यांचा आवाज नाही जवळजवळ येते. जवळजवळ 6-7 वर्ष मागे गेलो आम्ही काय हो, हा, जाणार. साक्षात पतंगी मी तर पकडला. मला एवढी माझं कधी मजा बालपण नाही आठवलं केली. बाई सिरियसली. पण पतंग उडवण्यापेक्षा ना पतंग पकडायला लय मजा मजा वेगळी आहे. लय मजा लय मजा. कलेक्शन बघ हे आत्ताच्या मांजे दाखव. म्हणजे बघ हे बघा कसला गट्टे जमा केले बघ. हे बघा मांजांचे अख्खे लपटे मारले रफ्ता. आणि पतंग बघ दाखव वर. 1 2 आणि 4 5 6 आणि हा एक 7. कलेक्शन दादांची शेवटची फरमाईश असेल की ती बघा एक शेवटची पतंग येत आहे तर तिला बघूया जवळ आली तर ठीक नाही तर सोडून देऊयात. या पतंगी मला सोडत नाहीत. या बोलतात तुम्हाला घेऊनच चल घरी. परत एक भेटली परत धावत आलो. गाईज आता माझी काय चुकी आहे का तुम्ही सांगा. मी आई शपथ सांगतो साईबाबांची शपथ सांगतो. मी मागे वळून आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आता शिस्तीत ही लाशी पतंग ही बघ तुम्हाला दाखवतो. ही बघा ही लाशी पतंग होती. शिस्तीत पकडून जाऊया. माझ्या डोक्यावरून मांजा गेला बघ आणि पतंग बघ ती बघा वरती ही बघा दिसते का. आम्ही एक पतंग घेऊन जात होतो सरळ रस्त्याला. काय उतरव खाली काय करू. उतरव जायला लेट होईल. ही बघा आता पद्धतशीर बस झाले आम्हाला पतंग. नको आता जास्त नको. आधी जास्त भेटले ते आम्हाला तिकडे शिव्या घालत असतील. तर गाईज आपण फायनली सिन्नर घाट क्रॉस करून तुम्हाला तर माहितीच आहे शिर्डीला येतो आणि मामांची बेल खाल्ली नाही. असं कधी होते का बाई. गेल्या टायमाला पण खाल्ली होती आणि आता रात्रीचा टाइम पण झाला कारण की आम्हाला यायला लेट झालं होतं आरामात आलो त्याच्यामुळे. तर भाई आता बसलो आम्ही सगळेच जण इथं मस्त की मामाची भेळ बघू शकता बाई. तोंडाला पाणी सुटलाय. यावर याना काय नाही ब्रेक बिक काय घ्यायचा नाही बाई. डायरेक्ट चालू केलं याने. हे बघा चला घेतो पटापट खाऊन. आता मी जाम भूक लागली बाई. सिरियसली भूक लागली. सकाळच्या आम्ही त्या एका डोश्यावरती काढल्या दिवस अख्खा. तर आता आम्ही घेतो खाऊन मामाची भेळ.